हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज खूप दिवसांनी इडली केली होती. खरं तर इच्छा नव्हती करायची, पण परत म्हटलं जाऊ दे करूनच घ्यावी. कारण इच्छा का नव्हती, कारण समर्थला फार इडली डोसे हे सगळे साऊथ इंडियन प्रकार आहेत ना, त्याला खूप आवडतात. आणि नेहमी आमच्या घरामध्ये ना तो असल्यानंतरच इडली बनते. तो नसल्यानंतर आम्ही इडली वगैरे काही करत नाही, कारण मी माझ्या एकटीसाठी पण काही करायला लागत नाही. पण आता समर्थ गेला आहे 8 दिवस झालं, आणि खरंच समर्थ एवढं माझं शानं पिल्लो आहे ना. खरंच गेले, मला इतकं वाईट वाटतं ना. खरंच 2 महिने त्याला खूप काम पडलं, खूप म्हणजे खूप त्याला ह्यावेळेसची सुट्टी खूप त्याला दगदगीची धावपळीची गेली. आणि कारण तो जसा इथं आला तसा आजी आजारी होती, आजीला खूप जास्तच होतं, त्यामुळे आजीचं सगळं म्हणजे हे सगळं करायचं. त्यानंतर सगळं म्हणजे खूप त्याची धावपळ झाली. आणि त्याला इडली इतकी आवडती ना, त्यामुळे मला तो आल्यापासून मी 1 महिनाभर म्हणजे तो आला 1 महिना त्याच्यातच गेला. तेव्हापासून मी म्हणायची की रोज त्याला इडली करल भिजत घालायचंच लक्षात राहत नव्हतं, कारण माझ्या पण मागं खूप कामं होती. आणि तरी पण फायनली मी एक दिवशी भिजत घातलं आणि ते वाटून वगैरे ठेवलं. आणि असं दुसऱ्या दिवशी सकाळी इडली करायची म्हटलं की आमच्या आजी आदल्या दिवशी संध्याकाळी वारल्या. ते सगळं पीठ तसंच टाकून दिलं. त्यामुळे मला असं इडली करताना आज खरंच खूप भरून आलं होतं की सौरभ होता म्हणून परत इडली केली. सौरभ पण आहे इथं, तर म्हटलं चला करून घ्यावी आज इडलीच. कारण कसं आहे बघा, जी पोरांना कुठलीही गोष्ट आवडते ना, तर त्याच्या मागचं हे असतं. आईवडिलांना मग ती पोरं गेली ना, अजिबात ती गोष्ट करू पण वाटत नाही आणि खाऊ पण वाटत नाही, असं होतं. आणि समर्थाला तर ज्या ज्या गोष्टी आवडतात ना, तर तो आल्यानंतरच आमच्या घरामध्ये त्या बनतात. त्याच्या आवडीचं जे आम्हाला जरी आवडत असेल तरी आम्ही काय करून खात नाही, कारण त्यानंतर मग आम्हाला खूप आठवण येते त्याच्या. तर असं काहीसं आमचं समर्थाचं झालं होतं. मागच्या वेळेस त्याला खायलाच मिळाली नाही इडली, शेवटी केलीच नाही. आणि नंतर आजीचं पहिलं मासिक झालं त्या दिवशी तो गेला. आणि गेला पण असा, आम्ही सगळे म्हणजे त्या दिवशी मासिक होतं त्यामुळे सगळे घरी आले होते नातेवाईक हे. आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. ह्याची सगळी बॅग वगैरे मी सकाळीच पॅक करून ठेवली होती. रात्री जे काय न्यायचं ते भरून ठेवलं होतं सगळं. त्याचं मी जिथलं ते सगळं ओके करून ठेवलं होतं. आणि दुपारी जेवण वगैरे केलं 12 वाजता त्यांनी. आणि आम्ही जेवायला बसलो त्यानंतर. पण मला कसं वाटलं जाईल आता आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर जाईल तो. त्यामुळे आम्ही जेवायला बसलो. आणि ह्यानं काय केलं, त्याचे पप्पा जाणार होते त्याला सोडायला, तर ह्याने काय केलं, पप्पा म्हणले गाडी घेऊन ये बाहेर. तर पप्पा असेच म्हणले, म्हणजे साईटवर थांबले होते ते, तर बाळा गाडी घेऊन ये इथं सामान वगैरे बॅगमध्ये टाकून. पण पप्पाला काय माहिती की हा मला न भेटता जाईल. तर आम्ही जेवण करत होतो, पण तो म्हणला पण नाही पप्पाला की मम्मी जेवते, ती जेवण झाल्यानंतर जाऊ पप्पा, असं काहीच बोलला नाही. माझं लेकरू आहे ना, न काय बोलता मला काहीच न सांगता अक्षरशः तो गेला. त्यामुळे इतकं वाईट वाटतं ना कधी कधी काय गोष्टीचं, की पोरं खरंच लांब राहतात ना, पण खरंच आईवडिलांना आहे ना काळजावरती दगडच ठेवावा लागतो. खरंच मी इतकं इमोशनल होते ना काय काय गोष्टीला. कारण त्याला वाटलं होतं की 2 महिने मी आता इथं राहिलो आहे, आणि 2 महिन्यानंतर हे सगळे म्हणजे आता आजी वारली होती त्यामुळे जाताना माझ्याबरोबर रडतील करतील म्हणून पोरगं न सांगताच आम्ही जेवतो आहे ना तोपर्यंतच त्याला, मी आजारी होते तर मला गोळ्या वगैरे आणून दिल्या मेडिकलमधून, आणि तसाच तो न सांगता गेला. 1-10 मिनटं आम्हाला वाटलं की बाहेरच येतो. त्यामुळे मग मी ताईला म्हणलं, ताई समर्थ कुठं आहे, समर्थ कुठं आहे. तर ताई म्हणल्या मला पण दिसलं नाही समर्थ. बघतात ताई आतमध्ये जाऊन तर त्याच्या बॅगी वगैरे सगळं गायब. एवढं वाईट वाटलं की मी लगेच फोन केला समर्थला, म्हणलं बाळा असं कसं न सांगता गेला रे. तर मला म्हणलं मम्मी अगं तू जेवत होती आणि नंतर तो जेवण. पोरांच्या बाबतीत आई नेहमीच इमोशनल होते, हे तुम्हाला सांगत होते तरी मला रडायला येत होतं. आणि कधीतरी एखाद्या वेळेस त्यानं जर चुकून हा व्हिडिओ पाहिला तर तो सुद्धा खरंच रडन. पण कधी त्याच्या डोळ्यात माझ्यामुळं पाणी येईल असं कधीच होत नाही. पण आई रडली नाही की, त्या दिवशी त्याला खरं जायचं ज्या दिवशी तो जायचा होता ना, तर त्या दिवशी तो सकाळपासूनच सुकलेला होता. मी पण काही व्हिडिओ वगैरे काढला नाही, कारण माझी पण इच्छा राहत नाही. आता पहिलं आहे ना, जसं आता तो 4 वर्ष झालं बाहेर आहे, तर जसं जसं 4 वर्ष झालं ना, तर मी कधीतरी जर त्याचा मूड चांगला असेल ना तरच व्हिडिओ काढते तो जाताना. नाहीतर ना तो नेहमी असा कुचंबलेल्या चेहऱ्याने जातो ना, मग त्याला पण रडायला येतं मला पण रडायला येतं. त्यामुळे कधी व्हिडिओच काढत नाही मी आता. आणि असं आता एखादं म्हणतात ना की 4 वर्ष झालं पोरगं बाहेर राहते तरी दरवेळेस रडायला येतंच. पण ही इमोशनल अटॅचमेंटच असते आईची आणि मुलाची. आता हे काय रडत नाहीत कारण ह्यांना माहीत झाले, नेहमीची सवय झाली. ती म्हणतात सारखं काय रडायचं आहे. पण आम्हाला तसं होतंच, त्याला पण माझ्याशिवाय करमत नाही आणि मला पण त्याच्याशिवाय करमत नाही. आलं की नुसतं पायात असतो. असं हे सांगत होते तर अक्षरशः मला पण डोळ्यात पाणी येत होतं तुम्हाला सांगताना. सगळी सकाळची कामं घरातली आवरून घेतली
आज फरशा वगैरे सकाळी लवकरच पुसून घेतल्या होत्या. त्यानंतरच देवपूजा वगैरे करून घेतली. दारामधली सडा रांगोळी झाल्यानंतर छान असं सकाळी मस्त देवपूजा वगैरे झाली. आणि म्हणून तर मी नेहमी आहे ना माझं मन गुंतवत असते असं देवाधर्मात, पुस्तकं वाचण्यात, ग्रंथ वाचण्यात, असं मी माझं मन गुंतवते. कारण काय होतं बघा, आपली मुलं बाहेर असली ना खरंच ती आई ना, मला तर खरंच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं झालं होतं. त्यामुळे ना आता मी ज्या वेळेस म्हणजे नेहमी समर्थ नसला ना तर माझी नेहमी पुस्तकं वाचायचं चालू असतात, ग्रंथ वाचायचं चालू असतात. कारण मला छान वाटतं. मग हे असं वाचलं की मन प्रसन्न राहतं. जरी त्याची आठवण आली तरी फोन करायचा, तर असं होतं. पण जाईपर्यंतच खूप येड्यासारखं वाटतं. म्हणजे जोपर्यंत तो जातो ना तेवढ्याच तो टायमिंग खूप वाईट असतो, खूप डेंजर असतो. तर असं आता सकाळी छान असं मी सुरुवात तर केली होती स्वयंपाकाला. पण आमच्या ह्यांना इडली खायचं नव्हतं हे माझ्या लक्षातच नव्हतं. कारण आजी वारल्यानंतर त्यांनी भात पाळला होता. त्यामुळे तांदळाचं जे काय असेल तांदळापासून बनणारं जे प्रकार आहेत ना तर ते त्यांना खायचेच नव्हते. पण हे काल भिजत घालताना पण माझ्या लक्षात नाही आलं आणि हे वाटून वगैरे ठेवलं तरी पण लक्षात आलं नाही. सौरभ आहे म्हणून मी इडलीचं भिजत तर घातलं. आणि चला म्हटलं रोज तो पण कंटाळतो, भाजी चपाती. तो पण नसतो येतो, तो पण कधीतरी. ही काय समर्थ गेला की तो पण जातो. पण तो मोठा आहे, त्याचं एवढं काहीच वाटत नाही. हे समर्थ लहान आहे ना तर त्यामुळं त्याचं खूप वाईट वाटतं. सौरभचं कसं, तो खूप म्हणजे असं त्याला समजदार आहे, असं त्याला म्हणजे काही हे वाटत नाही त्याचं. पण समर्थचं खरंच खूपच लाडोबा आहे. आणि असं म्हणजे समजदार तर खूप आहे, पण त्याचं जरा जास्तच वाईट वाटतं असं तो नसल्यावर. तर आता हा कसं जाऊन येऊन सारखं येतो जातो ह्याचं काय वाटत नाही. पण समर्थ एकदा गेला की शाळा म्हणजे त्याचं जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच त्याला येणं होतं, असं होतं. तर इकडे इडलीला तर करायला घेतलं होतं आणि माझ्या लक्षातच नव्हतं. नंतर मी सकाळी ह्यांना म्हणलं तुम्हाला आज डब्याला इडली दिली तर चालेल का? तर ते म्हणले अगं मला ह्याचं तांदळाचं काहीच खायचं नाही की. मग परत लक्षात आलं माझ्या, मी रोज भात तर खात नाहीत हे कुठं डोक्यात होतं, पण ते तांदळाचं काहीच खायचं नाही हे लक्षात नव्हतं माझ्या. त्यामुळे परत मी अगोदर त्यांना स्वयंपाक करून घेतला. देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांचा स्वयंपाक केला, 2-4 चपात्या केल्या, गवारीची शेंग केली, त्यांचा डबा भरून पाठवल्यानंतर परत मग मी डाळ शिजायला टाकली आणि त्यानंतर सांबार वगैरे म्हणजे त्याची तयारी केली. कारण इडली केली तर सांबार चटणी दोन्ही पण केलं तरच चांगलं, म्हणजे त्याच खायचं काहीतरी हे होतं. इकडे इडलीला तर पाणी ठेवलं होतं उकळायला. आता हिशोबाने तर तिघाच्या केली होती, पण असंही त्यांना जास्त आवडत नाही. पण म्हणलं खातील, आता खूप दिवस झाले केली नव्हती म्हणून. तर मग परत लक्षात आलं ते तसं म्हणल्यानंतर मग त्यातलं आता निम्मं पीठ मी काढून घेतलं आणि निम्मं पीठ ठेवलं. आता एक कुकरच फक्त आम्हाला दोघांना बास होऊन जातो, एक कुकर. 24-25 वर्षापूर्वीचा कुकर आहे. हा कुकर माझा खूप जुना आहे. हे पुण्याला होते तेव्हा ते म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचा कुकर आहे तो. तर हे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून हे पुण्याला होते तेव्हाचा तो कुकर आहे असं सांगत होते. तो मला कळलं का नाही काय माहीत नाही. पण इकडे आता मी पहिलं सांबारला फोडणी घालते आणि चटणी पण करायची मला. तर खोबऱ्याची चटणी, ओले नारळ भरपूर होते. आजी ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस ताईंच्या तिकडून झाडाचे खूप नारळ तोडून आणले होते सौरभनी. रोज एक पेला नारळ लागायचं त्यांना. 1-2 नारळ आम्ही नारळ पाणी पाजायचो ना तर त्याचे भरपूर असे कॅरेट भरून नारळ शिल्लकच आहेत. मग आज फोडायला लावला त्याला सकाळी चटणीसाठी, तर खूप चांगला निघाला आणि खूप गोड आहेत नारळ. खोबरं तयार झालेलं आहे त्यामुळे खराब नाही झाले. मला पण असं वाटलं होतं की ताई पण त्या दिवशी म्हणले अहो नारळ खराब होऊन जातील, त्याचं वापरून फोडून खावा तुम्ही.
पण ते आता 1-1.25 महिना झालंच की आजीला. पण तेव्हापासून ते करील नारळ फोडेल म्हणलं तर काय ते फोडलेच नव्हते. तर आज त्याच्याकडून एक फोडून घेतला, पण चांगले मस्त म्हणजे चांगले नारळ, नाही खराब वगैरे नाही झालेले. आपण खोबरं तयार झालेलं असल्यावर नारळ खराब होत नाही. इकडे मी सांबरला फोडणी घालत होते. अगोदर मी सगळ्यात मोहरी टाकून घेतली, जिरं टाकलं, त्यानंतर ठेचलेला लसूण टाकला, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, कोथिंबीर, कढीपत्ता टाकला आणि त्याचबरोबर हा आपला मस्त सांबर मसाला. तर हे आपल्या दुकानातले 2 पाकिट घेतले आणि फोडून त्याच्यामध्ये टाकले आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, कारण जास्त तिखट पण सांबर नाही चांगलं लागत. इडली जर बरोबर असेल ना तर थोडंसं कमी तिखटवालंच चांगलं, म्हणून थोडीशी चटणी पण टाकली, म्हणजे लाल मिरची पावडर पण टाकून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपले 2 प्रकारच्या डाळी मी शिजवलेले आहेत. त्याच्यामध्ये भोपळा, कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. शेवगा, खरं तर मी कालच शेवग्याची भाजी केली, पण शेवगा टाकायला पाहिजे होता, पण शेवगाच नव्हता टाकायला. त्यामुळे सांबारमध्ये एवढंच प्रकार टाकले आणि छान होतं सांबार असं केल्यानंतर. फक्त शेवग्याची शेंगा नव्हत्यानंतर बाकी सगळं साहित्य होतं त्याच्यात. तर त्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला गरम पाणी करून ओतायचं त्याच्यात. तर सांबारला फोडणी देईपर्यंत सौरभने नारळ आणून पण फोडून ठेवला आणि बघू शकता नारळ किती छान निघला होता. इकडे सांबार मस्त असं आपलं रेडी झालं होतं आणि इडलीचा कुकरसुद्धा झाला होता. आता इडलीचा कुकर एकच लावला. दुपारी तो म्हणला गरम गरम डोसे कर जर आला तर, पण तो आलाच नाही दुपारी. फक्त सकाळी आम्ही दोघांनी एका कुकरमधली इडली खाल्ली आणि त्याच्यावरच आम्ही दिवसभर बसलो. असं होतं मग मुलांच्या नादानं आपण पण खातो, पण पोरं नाही आली की दिवसभर घरी की आपण पण तसंच मग बसतो त्याची वाट बघत. दोघांनी मिळून नाश्ता केला आणि त्यानंतर तो पण आला नाही, मी पण काय खाल्लं नाही, तर असं होतं. आणि समर्थ गेल्यावर तर मला तसंच होतं, आठवडाभर तर मला जेवणच करू वाटत नव्हतं. तर ते खोबरं छान निघलं तर त्याचे पण म्हणलं निम्म्या खोबऱ्याची चटणी करावी, कारण खायला खोबरं एवढं गोड होतं ना, कारण आणखीन भरपूर त्याच्यात पाणी होतं. आपल्या स्वतःच्या शेतातले नारळ असले ना तर बघू शकताय तुम्ही, इतकं छान खोबरं आणि त्याचं आपल्याला वर्षभरासाठी खोबरं पण निघतं, नारळ पाणी पण प्यायला निघतं आणि वर्षभर पुरतात पण, कारण खूप म्हणजे खोबरं नारळ लागतात. ताईच्या शेतामध्ये भरपूर झाड आहेत, म्हणजे आमच्या नंदेच्या शेतामध्ये भरपूर झाड आहेत, तर आम्हाला नारळ नेहमी तिकडूनच येतं. खोबऱ्याच्या चटणीचं वाटण वाटत होते तोपर्यंत लाईटच गेली. म्हटलं तोपर्यंत कुकर गार करून इडली बाजूला काढून ठेवावी. लाईट आल्यानंतर परत त्याला पाणी टाकून फिरवावं लागेल. लाईटच गेली अचानक, बारीक करत होते त्यावेळेस. एकदा फिरवून झालं, त्यानंतर पाणी टाकून फिरवावं म्हटलं तर लाईट गेली होती. म्हटलं नंतर तोपर्यंत बाकीचं करून घेता येईल सांबार वगैरे. तशी लाईट 5 मिनटं 1-2-3 मिनटासाठी जाते, लाईट काही जात नाही. आणि इडली बघू शकता इतकी छान झाली होती ना. इडली जर करायचं असेल ना तर आपल्याला नेहमी ना थोडीशी मेथी, अर्धा चमचा मेथीदाणे टाकायची आवर्जून इडलीमध्ये. इतकं पीठ छान फुलतं ना, किंवा कुठलं पण सीझन असो द्या, थंडी असो पावसाळा असो, मस्त इडली पीठ फुगतं. आता ज्यावेळेस मी काल इडलीचं पीठ वाटून ठेवलं होतं ना, त्यावेळेस आमच्याकडं आज रात्रभर म्हणजे रात्री भरपूर पाऊस पडला, तरी हवेत थंडी होती, तरी पण पीठ इतकं छान फुगलं. आता तुम्ही पाहिलंच असेल मग किती पीठ छान फुगलं होतं. आता मी इकडे सगळी इडलीची तयारी करून ठेवली होती त्याला खाण्यासाठी. सौरभला बसला होता तो बाहेर मोबाईल बघत आणि माझ्या पण नाश्त्याची तयारी चालू होती. त्याला पण दिलं होतं खायला, पण तो म्हणला थांब चटणी होऊ दे, चटणी झाल्यानंतर मग दोघं पण संगच खाऊ. तर त्यानंतर मग त्याचं पण ताट वाढून घेतलं. मी पण मला इडली आणि सांबार खायला घेणारच होते. म्हणलं आधी चटणीला फोडणी घालूया. चटणी कधीही फोडणी घालत असताना आहे ना, डायरेक्ट गॅसवरती असताना पातेल्यात कधीच टाकायचं नाही, कारण नंतर ती चटणी अशी आपली कढी कशी फुटते ना, तर तशी फुटल्यासारखी होते. त्यामुळे चटणी आहे ना कधी बी फोडणी अशी खाली उतरूनच टाकायची आणि नंतर आपल्याला परत ती गॅसवरती ठेवायची नाही, तरच चटणी चांगली होते. आता त्या खोबऱ्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, खोबरं आणि त्याचबरोबर आपलं
मीठ आणि थोडीशी साखर चवीपुरती टाकली होती, त्यामुळे छान होती, तिखट आणि थोडीशी गोड. लिंबूसुद्धा पिळू शकता, आता प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची, किंवा दह्याचीसुद्धा करू शकतो अशाच पद्धतीनं. इडली तर करायला खूप सोपी आहे, पण इडली केल्यानंतर जो पसारा होतो किचन वाट्यावरती आणि जी भांडी पडतात ना, तर ती तुम्हाला पुढे मी दाखवते. दोघांनी बसून नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर जाळी फुल भरून भांडी घासली, कारण अख्खं बेसिंग भांड्याने फुल भरलेलं होतं. नाश्ता तर केला, पण त्यानंतर ढीगभर भांडी घासायचा खूप कंटाळा आला होता. आणि इडली केल्यानंतर नेहमी असंच होतं बरं का, भांडी इतकी प्रचंड भांडी पडतात ना, की खूप भांडी पडतात. स्वयंपाक कमी पण भांडे मात्र खूप जास्त पडतात, असं होतं. दोघांनी बसून नाश्ता केला आणि त्यानंतर परत मी ही ढीगभर भांडी घासली. तर बघू शकता जाळीमध्ये तुम्ही भांडी किती पडलेली आहेत ती. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.